टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाकिस्तानच्या हद्दीत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरच्या अनेक भागामध्ये शेलिंग जे आहे ते पाडायला सुरुवात केलेली होती। काल रात्री 1:30 वाजताच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर पार पडला आणि अगदी पहाटे 8च्या सुमारास जम्मू काश्मीरमधलं पूंछ हे जे महत्त्वाचं शहर आहे, बॉर्डरच्या नजीक आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग जे आहे ते अनेक भागामध्ये पाकिस्तानने टाकले आणि त्यामध्ये अनेक गुरुद्वारे, मंदिरं, त्याचबरोबर मस्जिद आणि लोकांच्या घरावरती हे शेलिंग जे आहे ते पडलेले आहेत। हा गुरुद्वारा आपण पाहतोय माझ्या मागच्या बाजूला, पूंछ शहरातल्या अगदी मध्यभागी मंदिराच्या बाजूलाच असणारा हा गुरुद्वारा आहे आणि तिथे शेलिंग जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सुदैवानं 7 वाजेपर्यंत या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, मात्र त्यानंतर एका तासाभरानंतर हे शेलिंग जे आहे त्या ठिकाणी पडलं आणि त्यानंतर झालेले नुकसान आता आपल्या कॅमेरामध्ये पाहतो आहोत। या बाजूला आपण पाहतोय गुरुद्वाराची जी बाहेरची गॅलरी होती, त्या गॅलरीच्या बाहेर हा शेलिंगचा तुकडा जो आहे, शेलिंग जे आहे ते पडलेलं होतं आणि इथे मोठा खड्डा पडल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र या शेलिंग्समुळे अनेक जो लोखंडी भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे तुटून बाजूला पडला आणि त्यानंतर शेलिंगचे छर्रे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या गुरुद्वाराच्या आतल्या भागापर्यंत आले। इथे सगळा हा लोखंडी दरवाजा होता आणि तो सुद्धा पूर्णपणे या शेलिंग्समुळे तुटलेला आहे। आपण पाहतोय हे सगळं लोखंडी जे काम आपल्याला पाहायला मिळतं आहे खिडकीचं, ते सुद्धा इथे लोखंडी काम होतं। मात्र या शेलिंग्समुळे शेलिंगचा मारा इतका प्रभावी होता की ते लोखंडी खिडकी जी आहे ती सुद्धा बाजूला तुटून पडली आणि त्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंगचे छर्रे आतल्या बाजूपर्यंत आले। ही दृश्य मी पाहतो दाखवू इच्छिन, कारण जिथे हे शेलिंग्स पडलं त्याच्या आतल्या बाजूला आपण पाहतोय हा सगळा बांधकामाचा जो काही भिंतीचा परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे डॅमेज झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक मोठे ठिकठिकाणी हे छर्रे जे आहेत ते पडलेले होते। हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे डॅमेज झालेला होता आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये जो आता जे डेब्रिज होतं ते काढण्यात आलेलं आहे। इलेक्ट्रिसिटीचे जे बोर्ड आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि खिडकींवरती सुद्धा या शेलिंग्सचा मारा जो आहे तो सुद्धा इथं झाल्याचं पाहायला मिळतं आहे। बाहेरच्या बाल्कनीमध्ये शेलिंग जेव्हा पडलं तेव्हा त्याचे छर्रे अगदी आतल्या भागापर्यंत आले आणि लोखंडी असणाऱ्या खिडक्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या लोखंड्या खिडक्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेल्या आहेत, त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्याची किती ते शेलिंग्स प्रभावी होतं हे सुद्धा या सगळ्यावरनं पाहायला मिळतं आहे। फक्त खिडकीच नाही तर पुढच्या बाजूला आपण पाहतोय की जे बीमचा जो भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे तुटून खाली पडलेला होता आणि इथल्या लोकांना सुदैवानं कुठलीही इजा जी आहे ती झालेली नाहीये। मात्र तरी सुद्धा शेलिंग्स हे पूंछ शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले। जम्मू काश्मीर मधला पूंछ हा अत्यंत महत्त्वाचं शहर जे बॉर्डरवरचं मानलं जातं आणि याआधी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते होत आलेले आहेत। मात्र शहराच्या मध्यभागापर्यंत तोफगोळी जी आहेत किंवा पाकिस्तानच्या हद्दीतून अशा पद्धतीचे हल्ले झालेले नव्हते। बॉर्डरच्या जी गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला होता, मात्र आता शहराच्या मध्यभागापर्यंत घाबरलेल्या पाकिस्ताननं या शेलिंगचा मारा जो आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय। पाठीमागच्या बाजूला सुद्धा मी पाहीन, कारण ज्या ठिकाणी ही बाल्कनी आहे तिथे शेलिंग्स पडलं, मात्र त्यानंतर अगदी दुसऱ्या बाजूची जी भिंत आहे तिथे सुद्धा शेलिंगचे छर्रे आहेत ते सुद्धा पडल्याचं पाहायला मिळतं आणि या बाल्कनीच्या व्यतिरिक्त जो गुरुद्वाराचा इतर भाग आहे तिथे सुदैवानं कुठल्याही पद्धतीचं हानी झालेलं नाहीये, कुठलंही नुकसान झालेलं नाहीये। सुदैवानं 7 वाजेपर्यंत इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, मात्र त्यानंतर 8 वाजता या शेलिंगचा मारा पूंछ शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये झाला आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। मात्र अनेक पूंछ मधले असे भाग आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली, लोकांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। त्याचबरोबर मंदिरं, गुरुद्वारा आणि मस्जिदवरती सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते पाकिस्तानच्या हद्दीतून झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पूंछ शहरामध्ये जे आतापर्यंत याच्या आधी अनेकदा पूंछ शहर हे टार्गेट झालेलं होतं, मात्र शहराच्या मध्यभागापर्यंत जे तोफगोळे आलेले नव्हते ते आता शहराच्या मध्यभागापर्यंत पाहायला मिळतात। या गुरुद्वारामध्ये जी सातत्यानं लोक येतात त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। काही भाविक या ठिकाणी सातत्याने येत असतात। कितने बजे तक यहाँ पे भीड़ थी और कितने बजे शेलिंग्स बाहर गिरे बालकनी में? सर एग्जैक्टली कुछ नहीं कह सकते, बट 7 बजे तक यहाँ दीवान होता है, तो 7 बजे के बाद जो है वो ये लगभग 8 बजे जो है वो ये इंसिडेंट हुआ है, तो तब यहाँ पर भीड़ नहीं थी, लकीली नहीं थी, तो उसकी वजह से बाकी जो नुकसान हुआ है वो आप देख सकते हैं। कल यहाँ पे शेलिंग्स गिरी तब गुरुद्वारा बंद किया होगा, आज सुबह फिर से गुरुद्वारा ओपन किया आपने हमेशा के टाइम पे? नहीं, गुरुद्वारा बंद नहीं होता है एक्चुअली, कहीं भी आप देखें शेलिंग हो या कुछ भी हो, गुरुद्वारा एक ऐसी प्लेस है जहाँ पे लोग आकर के शेल्टर लेते हैं। ये वो जगह है जहाँ पर आकर के जब लोगों को ऐसी भीड़ पड़ती है, कोई भी प्रॉब्लम हो जाती है,
कोई शेलिंग होती है, कुछ होती है, तो गुरुद्वारा बिल्डिंग, क्योंकि यहाँ लंगर अवेलेबल्स होते हैं, तो यहाँ इस बिल्डिंग में लोग आकर जो है वो अपना शेल्टर लेते हैं, तो गुरुद्वारा बंद नहीं होता है। हाँ, ये यहाँ पर पर्टिकुलरली आप देख सकते हैं जो आपने नुकसान अभी देखा है वो हुआ है, लेकिन उस वक्त जो है वो संगत यहाँ पर नहीं थी, बिकॉज दीवान जो होता है, जो प्रोग्राम कह लें आप अपनी लैंग्वेज में, वो सुबह यहाँ पर हो चुका था और उस वक्त जो है वो संगत नहीं थी जब ये अटैक हुआ। इससे पहले भी गुरुद्वारा के ऊपर या फिर आसपास के इलाके में ऐसे कई शेलिंग्स आके गिरे थे पाकिस्तान की हद से? नहीं, ऐसा कुछ जो है वो पर्टिकुलरली किसी गुरुद्वारा के ऊपर पहले नहीं हुआ है, लेकिन ये जो है वो यहाँ पर भी पर्टिकुलरली गुरुद्वारे के ऊपर ही नहीं हुआ है, पूरे सिटी के ऊपर हुआ है। जो है वो सैकड़ों की तादाद में हम कह सकते हैं, मतलब 100, 150 या 200 तक जो हैं वो गोले जो हैं वो सिटी के अंदर बरसे हैं। तो बहुत सारा नुकसान, लोगों की बहुत सारी जान जो है वो सिटी में गई है, बहुत सारा नुकसान सिटी में हुआ है। तो यहाँ जो है वो आपके सामने जो नुकसान है वही है, लेकिन यहाँ पर पर्टिकुलरली हम नहीं कह सकते कि गुरुद्वारा को अटैक किया गया, लेकिन नुकसान तो हुआ है आपके सामने। जो लोग हैं उनके मन में डर का माहौल है, कई सारे लोग शहर छोड़ के बाहर जा रहे हैं, क्या लोगों से आप अपील करते हैं? क्योंकि गुरुद्वारा में तो हमेशा भीड़ होती है, शेल्टर लेने के लिए लोग आते हैं, लोगों से क्या अपील करते हैं आप? देखिए सर, हमारी तो पहले सरकार से अपील है, लोगों से तो अपील जो है वो लोगों, हम खुद ही लोग हैं, हम यहाँ की पब्लिक हैं। सरकार से ये अपील है कि देखें, सबसे पहले अगर जब भी कोई ऐसा कदम सरकार को उठाना था जहाँ पे कोई अटैक उनको पाकिस्तान पे करना था, तो पहला कदम यहाँ के लोगों को इवैक्यूएट करना था, या कोई उनके पास कोई ऐसी टेक्नोलॉजी, आयरन डोम टेक्नोलॉजी होती कि इनको आप सेव कर सकते हैं। तो कुछ मतलब हम अटैक तो कर रहे हैं, डिफेंस का नहीं सोच रहे हैं, तो ये तो जरूर मतलब ये देखना था, क्योंकि हाँ हर जगह देखें आप, लीडर कोई नहीं मर रहा है, कोई किसी जो है वो सिंगल जो है वो छोटे से छोटा लीडर या बड़े से बड़ा लीडर को किसी ने आज तक, ना ही किसी टेररिस्ट अटैक में और ना ही कोई ऐसे शेलिंग में किसी ने गोली खाई है, ना ही किसी लीडर के परिवार को कोई ऐसा जो है वो सिचुएशन फेस करनी पड़ी है। भारत में ऑपरेशन सिर्फ जो है वो आम पब्लिक मरती है, जहां पर भी देखें आम लोग, बेचारे गरीब लोग जो हैं वो मरते हैं, सफ़र करते हैं। तो हम किसी ऑपोजिशन से नहीं है, सारी पार्टीज हम लोग जो हैं वो सपोर्टर्स हैं, हम ये ऑपोजिशन होकर नहीं कह रहे, हम पब्लिक के बिहाफ पे ये बात कह रहे हैं। तो इसलिए ये जो है इसके लिए जो है वो अच्छी प्लानिंग होनी चाहिए थी जो उन्होंने किया। तो ऑपरेशन जिसे आप सिंदूर का नाम दे रहे हैं, अगर वो किया गया तो उसको प्रॉपर प्लानिंग के साथ पहले अपने लोगों को इवैक्यूएट करना था यहाँ से, फिर जाके ये जो है वो करना था। तो बहुत बड़ा नुकसान सिटी के अंदर हुआ है। तो लोगों का, जहाँ तक आपने सवाल पूछा कि मैसेज हम लोगों को यही देंगे कि बी सेफ, कोशिश करें, क्योंकि सरकार तो कोई कोशिश कर नहीं रही है किसी को इवैक्यूएट करने की, किसी को सेफ रखने की। सरकार की कोई कोशिश नहीं है, किसी भी सरकार की, स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट, किसी की कोई जो है वो कोशिश नहीं है कि भाई आम पब्लिक जो है उनको कैसे कोई बंकर्स ऐसे प्रोवाइड किए जाएं, को कैसे उनको सेफ गार्ड किया जाए, ऐसी सरकार की कोई कोशिश नहीं है। तो लोगों से ये अपील है कि अपना जो है वो सेफ्टी खुद रखें, अपनी सेफ्टी के लिए जो है वो खुद ही प्रबंध जो है वो लोगों को करने पड़ेंगे। पूंछ हमेशा टारगेट होते हुए आया है, अभी तक शहर में ऐसी गोलाबारी नहीं हुई थी, लेकिन कई सारे बॉर्डर के इलाके हैं जहां पे ऐसे गोलाबारी हुई थी इससे पहले भी। ऑपरेशन सिंदूर के नाम से जो भारत सरकार ने मुहिम चलाई, पाकिस्तान के हद में जो टेररिस्ट कैंप थे उनको उध्वस्त किया, आप क्या मांग करते हैं कि पूंछ के आजू बाजू का जो इलाका है, पीओके कश्मीर वाला इलाका है, वो एक साथ लिया जाए? अभी चलो वो तो भारत लेना चाहिए, इलाका जरूर लेना चाहिए उनको, लेकिन पहले ये इधर पुंछ में सिटी के लोगों की सेफ्टी के लिए अगर ऑपरेशन उन्होंने चलाया तो सबसे पहले सिटी की सेफ्टी की जरूरी थी। यहाँ पर सेफ्टी कोई नहीं है, मैक्सिमम लोग यहाँ से भाग गए, बिल्कुल सेफ्टी है नहीं है इधर, लोग सभी भाग गए हैं। तो वो अगर उनने अटैक करना था, पहले लोगों को सेव करना था, फिर उसके बाद अटॅक करना था। आपण पाहतो की गुरुद्वारामध्ये असणारे हे भाविकांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। सकाळी 8 वाजता काल या ठिकाणी शेलिंगचा मारा झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झालेलं आहे। सुदैवानं जरी शहरातल्या मध्यभागी असणाऱ्या अनेक भागामध्ये मोठी जीवितहानी झालेली नसली तरी मात्र इथल्या लोकांना इव्हॅक्युएट करून दुसरीकडे स्थलांतरित करणं गरजेचं होतं। जर ऑपरेशन सिंदूर भारत सरकारला राबवायचं होतं तर किमान लोकांची खबरदारी घेणं गरजेचं होतं असं म्हटलं जातं। तर काही लोकांकडून जे पाकव्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा भारतानं ताब्यामध्ये घ्यावं आणि भारतानं आता सुरू केलेली लढाई ही कायम जारी ठेवावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा होताना पाहायला मिळते। मात्र पूंछमध्ये जे जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरचं अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंगच्या माऱ्यामुळे पाकिस्तानच्या मुजोरपणामुळे आणि घाबरलेल्या पाकिस्तानच्या माऱ्यामुळे शेलिंगच्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, पूंछ, जम्मू काश्मीर।